नाशिकमधील शिवनिका संस्थान आणि त्याचा चालक अशोक खरात याच्या संपत्तीत अवघ्या 8 वर्षात 74 पटीनं वाढ झाली आहे। भाविकांना गंडा घालून विकृत कॅप्टननं कोट्यावधींची माया मिळवली। खरातची शिवनिका संस्थानच्या ट्रस्टची कुंडली काढण्याचं काम आता सरकारी तपास यंत्रणांनी हाती घेतलंय। पाहूया। शिवनिका संस्थानच्या संपत्तीत भरमसाठ वाढ। राजकारण्यांनी काळा पैसा पांढरा केल्याचा संशय। ट्रस्टच्या संपत्तीत 8 वर्षात 74 पटींनी वाढ। अशोक खराच्या अटकेनंतर मिरगावच्या ईशानेश्वर मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या शिवनिका ट्रस्टची चौकशी सुरू झाली आहे। या ट्रस्टमधील पैशांची उलाढाल पाहिली तर कुणाचेही डोळे पांढरे होतील। 8 वर्षांपूर्वी ज्या ट्रस्टचा जमा खर्च तुटीचा होता त्या ट्रस्टला 2020 पासून अच्छे दिन आल्याची माहिती समोर आली आहे। खरातच्या शिवनिका संस्थानच्या उत्पन्नात 74 पटीने वाढ झाली आहे। 2017-18 साली शिवनिका संस्थानची मालमत्ता 4,67,000 होती। 2018-19 पर्यंत दरवर्षी 1,60,000 रुपयाच्या दरम्यान आर्थिक तूट होती। 2023-24 मध्ये संस्थानचं उत्पन्न 2 कोटींहून अधिक झालं। 2024-25 मध्ये 2,21,00,000 रुपये संपत्ती झाल्याची माहिती समोर येते। सध्या या ट्रस्टची संपत्ती आहे त्यापेक्षा खूप अधिकची संपत्ती असावी असा जाणकारांचा अंदाज आहे। जेव्हा शिवनिका ट्रस्टची स्थापना झाली होती त्यावेळी स्थानिकांना खरातनं विश्वासात घेतलं होतं। ट्रस्टच्या माध्यमातून सीबीएसची शाळा आणि गोशाळा उभारण्याचं आश्वासन दिलं होतं, पण प्रत्यक्षात त्यानं विलासी फार्म हाऊस बांधलं आणि आश्वासनं पाळली नाही। त्यामुळे स्थानिक ट्रस्टी अशोक खरात पासून लांब गेल्याचं सांगण्यात येत आहे। चर्चा होती, फक्त ती बनवण्यापुरती होती आणि हे विश्वस्तांना माहीत झाल्यानंतर खऱ्या अर्थाने विश्वस्तांनीच एफआर दाखल करायला पाहिजे होते। ते आज म्हणतात ना आमची फसवणूक झाली आणि बाजूला निघून हे बनावी त्यांचा हे अंग राखायचं काम आहे, परंतु खऱ्या अर्थानं तिनेच खरीचा एफआर हे सगळं स्कॅन्डल माहीत होतं त्यांना, तरी पण त्यांनी हे गाडा लोटायचं काम खरं यांनीच ज्यादा केलं। त्याला हे जेवढी भर घातली एवढं मोठं रामायण तयार झालं। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी मिरगावच्या ईशानेश्वर मंदिराला भेट दिली। त्यावेळेला त्यांनी ट्रस्टशी संबंधित आजी माजी विश्वस्तांची ही चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे। काही विश्वस्तांना ज्या आश्वासनं दिली गेली होती त्याच्यामध्ये ती पूर्ण केली नाही म्हणून विश्वस्तांनी त्याच्यातून जे आहे ते आपण बघितलं असेल ते बाहेर आले। परंतु त्या विश्वस्तांना माझं आव्हान आहे, जर तुमची फसवणूक झालेली आहे तर अशोक खरातवर फसवणुकीचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे। आता ही जी काही गावकरी किंवा आजूबाजूची लोक इथं आलेली आहेत ती सांगतायत की त्यांना अनेक वेगवेगळ्या प्रकरणात फसवलं गेलं, त्याचे काही एजंट याच्यामध्ये जे आहे ते काम करत होते ज्यांची नावं अजून समोर आलेली नाहीयेत, त्यामुळे ती नावं सुद्धा समोर आली पाहिजे। त्याचं जे रॅकेट आहे, ही जी टोळी आहे ती आता उद्ध्वस्त करणं गरजेचं आहे, त्या सगळ्यांना जेरबंद करणं गरजेचं आहे। अशोक खरातच्या ट्रस्टमध्ये पैसे टाकून काळ्याचे पांढरे करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला असेल त्यांची झोप उडाली असेल असा टोला अमोल मिटकरींनी लगावलाय। आता ज्यांनी आर्थिक व्यवहार केलेत ते तर काय झोपून येत राहिले 3 दिवसांपासून। त्यांना माहिती आहे कधी एखादं प्रकरण येणार काय सांगता येणार नाही। आता त्यांना त्यावेळेस समजायला पाहिजे होतं। शेवटी हम तो डूबेंगे सनम लेकिन आप सभी को डूब के लेके डूबेंगे। अशोक खरातवर प्रेम करणारे जे कोणी असतील त्या सर्वांना अशोक खरात एक दिवस लंब्यात घालवणार एवढं मात्र नक्की। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवनिका संस्थानच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असल्याचं सांगितलंय। शिवाय खरातचे इतरही काही ट्रस्ट आहेत का याचाही तपास सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आरोपी अशोक खरात याच्यासोबत संगनमत करून कोणी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांनी कोणते आर्थिक गैरव्यवहारामध्ये सहभागी होऊन काही आर्थिक गैरव्यवहार केले आहेत का याच्याही बाबत सखोल चौकशी सुरू आहे। तसेच आरोपी अशोक खरात यांचे श्री शिवनिका संस्थान मिरगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मधील कार्यकारी संचालक मंडळाची सखोल चौकशी करण्यात येत आहे। तसेच अशोक खरात यांचे इतरही काही संस्थान ट्रस्ट असतील तर त्या संस्थानांची व त्यावरील कार्यकारी मंडळातील सदस्यांची सखोल चौकशी सुरू आहे। शिवनिका संस्थानच्या ट्रस्टची कुंडली काढण्याचं काम आता सरकारी तपास यंत्रणांकडून करण्यात येत आहे। शिवनिका ट्रस्टमध्ये कुणी पैसे टाकलेत हेही आता चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। कुणाल जमदाडेसह योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।